हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराच्या भिंतीवर पहाटे गोळीबार, 4 राऊंड फायर करून दोघे बाईकस्वार फरार। गोळीबाराचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा मिळणार, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून गोळीबाराच्या घटनेची गंभीर दखल। शिंदेंची फोनवरून सलमान सोबत चर्चा, तर पोलिसांचा तपास सुरू, फडणवीसांची माहिती। अब की बार गोळीबार सरकार, गृहमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडेही लक्ष द्यावं, सुप्रिया सुळेंसह अनिल देशमुखांचं टीकास्त्र। महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त, मुंबईमध्ये कधीही कुठेही गोळीबार होऊ शकतो, सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल। धैर्यशील मोहितेंसह विजयसिंह मोहिते देखील पवार गटात जाण्याची शक्यता। अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते, धैर्यशील मोहिते, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह रामराजे निंबाळकरांची पवारांसोबत चर्चा। भाजपनं 400 नाही तर 543चा आकडा सांगणं योग्य होईल, भाजपच्या 400 पारच्या घोषणेवर शरद पवारांचा खोचक टोला। माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर नाराज असल्याची माहिती। माढ्यामध्ये धैर्यशील मोहितेंना समर्थन देण्याची शक्यता, जानकर 2 दिवसात निर्णय जाहीर करणार। करमाळ्यामध्ये शिंदे गटाला धक्का बसणार, नारायणआबा पाटील पवार गटामध्ये प्रवेश करणार। 26 तारखेला पवारांच्या करमाळ्याच्या सभेत पक्षप्रवेश होणार। दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, देशासाठी समान नागरी कायद्याला आवश्यक वन नेशन वन इलेक्शनचा विचार घेऊन पुढे जाणार, मोदींचं वक्तव्य। 70 वर्षांवरील वृद्धांचा आयुष्मान योजनेमध्ये समावेश, तृतीयपंथीयांना देखील योजनेमध्ये आणणार, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार, जाहीरनाम्यातून पंतप्रधान मोदींची घोषणा। संभाजीनगरची उमेदवारी आजच जाहीर करा, शिंदेंकडे आग्रह धरणार, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती। सांगलीतून विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता, विशाल पाटील 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार, भव्य रॅली काढत शक्तीप्रदर्शन करणार। नाशिक लोकसभेची जागा आम्हालाच मिळणार, दादा भुसे यांच्याकडून विश्वास व्यक्त, तर अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार, भुजबळांची प्रतिक्रिया। नारायण राणे यांच्याकडून 4 उमेदवारी अर्जांची खरेदी, उमेदवारी जाहीर नसताना राणे यांच्याकडून प्रचारही सुरू, रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी शिंदे गटाचे किरण सामंत देखील इच्छुक। नारायण राणेंची अजूनही उमेदवारी जाहीर नाही हा अपमान, कोकणाचा सर्वे राणेंविरोधात असल्यानं उमेदवारी देत नाहीत का, वैभव नाईकांचा खोचक सवाल। भाजपचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शेखर गोरे यांच्यामध्ये साताऱ्यात बंद दाराआड चर्चा, दोन्ही नेत्यांमधील भेटीमुळे चर्चांना उधाण। मुख्यमंत्री शिंदे आणि राजेंद्र यड्रावकर यांच्यामध्ये मध्यरात्री भेट, धैर्यशील माने देखील उपस्थित, प्रकाश आवाडेंना थांबवण्याची यड्रावकर यांच्याकडे जबाबदारी, आवाडे हातकणंगलेमधून अपक्ष लढण्यावर ठाम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती, पंतप्रधान मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। लोकसभा निवडणुकांमुळे एमपीएससीने पीएसआयची मैदानी चाचणी पुढे ढकलली, पुढील तारखा जाहीर न झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये निराशेचं वातावरण। लातूर जिल्ह्यातील फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका, टोमॅटो, आंबा, द्राक्ष बागासोबतच केळीच्या पिकाचं देखील मोठं नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।